विद्यार्थी मित्रो, बी.एड एज्युकेशनमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण PE6 असेसमेंट अँड इव्हॅल्युएशन इन स्कूल एज्युकेशन या विषयातील युनिट 3 असेसमेंट ऑफ लर्निंग अध्ययनाचे मूल्य निर्धारण या प्रकरणातील अध्ययनाच्या बोधात्मक, भावात्मक आणि कार्यमान परिमिती, बोधात्मक अध्ययनाचे मूल्य निर्धारण, भावात्मक अध्ययनाचे मूल्य निर्धारण, कार्यमानाचे मूल्य निर्धारण या आशयावर आधारित बहुपर्यायी प्रश्नांवर चर्चा करणार आहोत. प्रश्न पहिला, अध्ययनाच्या कोणत्या परिमितीत अभिरुची, अभिवृत्ती आणि माहितीच्या अध्ययनाच्या मूल्यांशी संबंधित उद्दिष्टे समाविष्ट आहेत? पर्याय बोधात्मक, पर्याय ब भावात्मक, पर्याय क मानसकारक, पर्याय ड वरीलपैकी एकही नाही. Which dimension of learning includes objectives relating to interest, attitude and values relating to learning the information? Option A cognitive, option B affective, option C psychomotor, option D none of the above. विद्यार्थी मित्रो, अध्ययनाच्या 3 परिमिती म्हणजेच आयाम आहेत. त्या म्हणजे बोधात्मक अध्ययन परिमिती, कॉग्निटिव्ह लर्निंग डायमेन्शन, भावात्मक अध्ययन परिमिती म्हणजेच अफेक्टिव्ह लर्निंग डायमेन्शन आणि मानसकारक अध्ययन परिमिती म्हणजे सायकोमोटर लर्निंग डायमेन्शन. सवयी, अभिरुची, अभिवृत्ती, रसग्रहण, समायोजन इत्यादी सर्व महत्त्वाची उद्दिष्टे भावात्मक परिमितीशी संबंधित आहेत. अध्ययनाच्या भावात्मक परिमितीत अवधान म्हणजे रिसिव्हिंग ऑर अटेंडिंग, प्रतिसाद म्हणजे रेस्पॉन्डिंग, मूल्यनिर्णय म्हणजे व्हॅल्युईंग, संघटन म्हणजेच ऑर्गनायझेशन, मूल्यसमूह म्हणजे व्हॅल्यू कॉम्प्लेक्स या 5 स्तरांचा समावेश होतो. एखाद्या विषयात अभिरुची निर्माण होण्याची पहिली पायरी म्हणजे अवधान देण्याची तयारी होय. अवधान असेल तर त्यावर आधारित अभिरुची, अभिवृत्ती इत्यादी निर्माण होऊ शकतील. त्यामुळे येथे पर्याय ब भावात्मक हा अचूक पर्याय आहे. सो हिअर ऑप्शन बी अफेक्टिव्ह इज द करेक्ट ऑप्शन. प्रश्न दुसरा, डॅश अध्ययन परिमिती ही कारक कौशल्ये आणि कृती ज्यात शारीरिक समन्वय आवश्यक आहे यावर केंद्रित असते. पर्याय बोधात्मक, पर्याय ब भावात्मक, पर्याय क कार्यमान, पर्याय ड वरीलपैकी एकही नाही. डॅश डायमेन्शन फोकसेस ऑन मोटर स्किल्स अँड ॲक्शन्स दॅट रिक्वायर फिजिकल कोऑर्डिनेशन. ऑप्शन ए कॉग्निटिव्ह, ऑप्शन बी अफेक्टिव्ह, ऑप्शन सी परफॉर्मन्स, ऑप्शन डी नन ऑफ द अबव. बोधात्मक अध्ययन परिमिती ही ज्ञान निष्पत्ती, बौद्धिक क्षमता, कौशल्य यांच्याशी संबंधित असते. त्यामुळे पर्याय चुकीचा आहे. भावात्मक अध्ययन परिमिती ही अभिवृत्ती, अभिरुची, रसग्रहण किंवा समायोजन प्रक्रियांशी संबंधित आहे. त्यामुळे पर्याय ब सुद्धा चुकीचा ठरतो. कारक कौशल्ये आणि कृती ही मानसकारक क्षेत्राशी संबंधित आहे. कार्यमान अध्ययनाची परिमिती ही मानसकारक क्षेत्राशी निगडीत आहे. कारक कौशल्ये प्राप्त होण्यासाठी स्नायू व मज्जातंतू यांच्यामध्ये समन्वय घडून येणे आवश्यक असते. हा समन्वय साध्य झाल्यास कोणतीही कृती किंवा क्रिया सफाईदार, जलद व सहज होऊ शकते. त्यामुळे पर्याय क हे अचूक उत्तर आहे. सो हिअर ऑप्शन सी परफॉर्मन्स इज द करेक्ट ऑप्शन. प्रश्न तिसरा, बोधात्मक अध्ययन परिमितीच्या विकासात डॅश यांच्याशी संबंधित विकासाचा समावेश होतो. पर्याय रसग्रहण आणि समायोजन क्षमता, पर्याय ब मानसकारक कौशल्ये, पर्याय क अध्ययनकर्त्याचा सक्रिय सहभाग, पर्याय ड मानसिक कौशल्यांचा विकास आणि ज्ञान संपादन. द डेव्हलपमेंट ऑफ कॉग्निटिव्ह लर्निंग डायमेन्शन इन्व्हॉल्व्स डेव्हलपमेंट रिलेटेड टू डॅश. ऑप्शन ए ॲप्रिसिएशन अँड ॲडजस्टमेंट ॲबिलिटी, ऑप्शन बी सायकोमोटर स्किल्स, ऑप्शन सी ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन ऑफ द लर्नर, ऑप्शन डी डेव्हलपमेंट ऑफ मेंटल स्किल्स अँड द ॲक्विजिशन ऑफ नॉलेज. विद्यार्थी मित्रो, रसग्रहण आणि समायोजन क्षमतेशी भावात्मक अध्ययन परिमिती संबंधित आहे. त्यामुळे अपर्याय चुकीचा आहे. मानसकारक कौशल्ये ही कार्यमान अध्ययन परिमितीशी संबंधित असतात. त्यामुळे पर्याय ब सुद्धा चुकीचा आहे. कारक कौशल्ये व कृती यामध्ये अध्ययनकर्त्याचा सक्रिय सहभाग असणे अत्यावश्यक असते. त्यामुळे क पर्याय सुद्धा चुकीचा ठरतो. बोधात्मक अध्ययन परिमितीत ज्ञानाची ओळख व स्मरण यांच्याशी संबंधित विकासाचा समावेश होतो. ज्ञान आणि बौद्धिक कौशल्यांचा विकास
यात समाविष्ट आहे. यात बौद्धिक क्षमता आणि कौशल्यांच्या विकासासाठी विशिष्ट तथ्ये म्हणजे फॅक्ट्स, प्रक्रियात्मक रचना म्हणजे प्रोसिजरल पॅटर्न्स आणि संकल्पना आठवणे किंवा ओळखणे यांचा समावेश आहे. त्यामुळे पर्याय ड मानसिक कौशल्यांचा विकास आणि ज्ञान संपादन हा अचूक पर्याय आहे. सो ऑप्शन डी इज करेक्ट ऑप्शन. प्रश्न चौथा. बोधात्मक अध्ययनाचे मूल्यनिर्धारण करण्यासाठी कोणत्या साधनांचा वापर केला जातो? पर्याय प्रश्नावली, पर्याय ब वादविवाद, पर्याय क पडताळासूची, पर्याय ड परीक्षा. विच टूल्स आर यूज टू असेस कॉग्निटिव्ह लर्निंग? ऑप्शन ए क्वेश्चनायर, ऑप्शन बी डिबेट, ऑप्शन सी चेकलिस्ट, ऑप्शन डी एक्झामिनेशन्स. विद्यार्थी मित्रो, प्रश्नावली, पडताळासूची, निरीक्षण, मुलाखती, समाजमिती, आत्माविष्कार, प्रासंगिक नोंदी ही भावात्मक अध्ययनाचे मूल्यनिर्धारण करण्याची साधने आहेत. त्यामुळे पर्याय अ व क हे दोन्ही पर्याय चुकीचे ठरतात. वादविवाद ही कार्यमानाचे मूल्यनिर्धारण करण्याचे साधन आहे. त्यामुळे ब पर्याय सुद्धा चुकीचा ठरतो. बोधात्मक अध्ययनाचे मूल्यनिर्धारण करण्यासाठी तोंडी, लेखी आणि प्रात्यक्षिक अशा सर्व प्रकारच्या परीक्षांचा उपयोग केला जातो. पर्याय ड परीक्षा हा अचूक पर्याय आहे. सो हिअर ऑप्शन डी इज करेक्ट ऑप्शन. प्रश्न पाचवा. भावात्मक अध्ययनाचे मूल्यनिर्धारण करण्यासाठी कोणती साधने उपयुक्त आहेत? पर्याय अ लिकर्ट स्केल, पर्याय ब स्वयं अहवाल, पर्याय क थर्स्टन स्केल, पर्याय ड वरीलपैकी सर्व. विच टूल्स आर युजफुल फॉर असेसिंग अफेक्टिव्ह लर्निंग? ऑप्शन ए लिकर्ट स्केल, ऑप्शन बी सेल्फ रिपोर्टिंग, ऑप्शन सी थर्स्टन स्केल, ऑप्शन डी ऑल ऑफ द अबव. अभिवृत्ती ॲटिट्यूड प्रत्यक्ष मोजण्यासाठी विविध प्रकारच्या पदनिश्चयन श्रेणी विकसित केल्या गेल्या आहेत. सर्वाधिक प्रमाणात वापरली जाणारी श्रेणी म्हणजे लिकर्ट स्केल. अभिवृत्ती हे भावात्मक अध्ययनाचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे पर्याय अ बरोबर आहे. स्वयं अहवाल तंत्राचा वापर अभिरुची, समायोजन, अभिवृत्ती आणि व्यक्तिमत्व इत्यादींशी संबंधित वैशिष्ट्ये मोजण्यासाठी केला जातो. त्यामुळे पर्याय ब सुद्धा बरोबर आहे. थर्स्टन स्केल ही प्रतिसादाचे वर्तन, अभिवृत्ती किंवा एखाद्या विषयाबद्दलच्या भावना यांचा मागोवा घेण्यासाठी वापरली जाते. त्यामुळे पर्याय क सुद्धा बरोबर आहे. म्हणून पर्याय अ, ब व क हे तीनही पर्याय बरोबर आहेत. त्यामुळे पर्याय ड वरीलपैकी सर्व हा अचूक पर्याय आहे. सो हिअर ऑप्शन डी इज करेक्ट ऑप्शन. प्रश्न सहावा. विद्यार्थ्यांच्या कार्यमानाचे मूल्यनिर्धारण करण्यासाठी कोणती साधने वापरली जातात? पर्याय रुब्रिक्स, पर्याय ब वादविवाद, पर्याय क दोन्ही अ आणि ब, पर्याय ड वस्तुनिष्ठ चाचणी. विच टूल्स आर यूज टू असेस परफॉर्मन्स ऑफ स्टुडंट्स? ऑप्शन ए रुब्रिक्स, ऑप्शन बी डिबेट, ऑप्शन सी बोथ ए अँड बी, ऑप्शन डी ऑब्जेक्टिव्ह टेस्ट. विद्यार्थी मित्रो, रुब्रिक्स हे एक गुणांकन किंवा गुणदान म्हणजे स्कोरिंग मार्गदर्शक आहे, जे कार्यमान, उत्पादन म्हणजेच प्रॉडक्ट किंवा फलित किंवा प्रकल्पाचे मूल्यनिर्धारण करण्यासाठी वापरले जाते. त्याचे 3 भाग असतात. एक म्हणजे कामगिरीचे निकष म्हणजे परफॉर्मन्स क्रायटेरिया, दुसरा पदनिश्चयन श्रेणी म्हणजे रेटिंग स्केल आणि तिसरा आहे दर्शके किंवा सूचके म्हणजे इंडिकेटर्स. विद्यार्थ्यांच्या कार्यमानाचे मूल्यनिर्धारण करण्यासाठी रुब्रिक्स मदत करते. त्यामुळे पर्याय अ बरोबर आहे. वर्गात वादविवाद म्हणजे कामगिरीवर आधारित अध्ययनाचा एक प्रकार आहे, जे विद्यार्थ्यांना विविध दृष्टिकोन आणि मते याबद्दल शिकवते. त्यामुळे पर्याय ब सुद्धा बरोबर आहे. वस्तुनिष्ठ चाचणी हे बोधात्मक अध्ययनाचे मूल्यनिर्धारण करण्यासाठी वापरले जाते. म्हणून पर्याय क दोन्ही अ व ब हा अचूक पर्याय आहे. सो हिअर ऑप्शन सी इज करेक्ट ऑप्शन. प्रश्न सातवा. बोधात्मक क्षेत्रातील उद्दिष्टांचे वर्गीकरण डॅश डॅश यांनी केले आहे? पर्याय बेंजामिन ब्लूम व त्यांचे सहकारी, पर्याय ब क्रॉथवॉल, पर्याय क अँडरसन, पर्याय ड सिम्पसन. डॅश क्लासिफाईड द ऑब्जेक्टिव्ज इन कॉग्निटिव्ह डोमेन? ऑप्शन ए बेंजामिन ब्लूम अँड हिज कलिग्स, ऑप्शन बी क्रॉथवॉल, ऑप्शन सी अँडरसन, ऑप्शन डी सिम्पसन. बोधात्मक क्षेत्रातील उद्दिष्टांचे वर्गीकरण डॉक्टर बेंजामिन ब्लूम व त्यांचे सहकारी यांनी 1956 मध्ये
टॅक्सॉनॉमी ऑफ एज्युकेशनल ऑब्जेक्टिव्ज हँडबुक 1 कॉग्निटिव्ह डोमेन हे पुस्तक प्रकाशित केले. यामध्ये बोधात्मक क्षेत्रातील उद्दिष्टांचे श्रेणीबद्ध वर्गीकरण स्पष्ट केले आहे. त्यांनी बोधात्मक क्षेत्रामध्ये ज्ञान म्हणजे नॉलेज, आकलन अंडरस्टँडिंग, उपयोजन म्हणजे ॲप्लिकेशन, पृथक्करण ॲनालिसिस, संश्लेषण म्हणजे सिंथेसिस, मूल्यमापन म्हणजे इव्हॅल्युएशन या स्तरांचा समावेश केलेला आहे. म्हणून पर्याय अ अचूक पर्याय आहे. सो हिअर ऑप्शन ए इज करेक्ट ऑप्शन. प्रश्न 8. भावात्मक क्षेत्रातील उद्दिष्टांचे वर्गीकरण डॅश यांनी केले आहे. पर्याय बेंजामिन ब्लूम, पर्याय ब क्रॉथवाल, ब्लूम, मासिया, पर्याय क अँडरसन आणि पर्याय ड सिम्पसन. डॅश क्लासिफाईड द ऑब्जेक्टिव्ज इन अफेक्टिव्ह डोमेन. ऑप्शन ए बेंजामिन ब्लूम, ऑप्शन बी क्रॉथवाल, ब्लूम, मासिया, ऑप्शन सी अँडरसन, ऑप्शन डी सिम्पसन. टॅक्सॉनॉमी ऑफ एज्युकेशनल ऑब्जेक्टिव्ज हँडबुक 2 अफेक्टिव्ह डोमेन हे डेव्हिड आर क्रॉथवाल, बेंजामिन एस ब्लूम आणि बर्ट्रम बी मासिया यांनी 1964 मध्ये प्रकाशित केलेले आहे. यात भावात्मक क्षेत्रातील उद्दिष्टांचे 5 स्तर निश्चित केले आहेत. अवदान म्हणजे रिसिव्हिंग ऑर अटेंडिंग, प्रतिसाद म्हणजे रिस्पॉन्डिंग, मूल्यनिर्णय व्हॅल्यूइंग, संघटन म्हणजेच ऑर्गनायझेशन आणि मूल्यसमूह म्हणजे व्हॅल्यू कॉम्प्लेक्स. त्यामुळे पर्याय ब हा अचूक पर्याय आहे. सो हिअर ऑप्शन बी इज करेक्ट ऑप्शन. प्रश्न 9. मानसकारक क्षेत्रातील उद्दिष्टांचे वर्गीकरण डॅश यांनी केले आहे. पर्याय बेंजामिन ब्लूम, पर्याय ब क्रॉथवाल, पर्याय क अँडरसन, पर्याय ड दवे सिम्पसन. डॅश क्लासिफाईड द ऑब्जेक्टिव्ज इन सायकोमोटर डोमेन. ऑप्शन ए बेंजामिन ब्लूम, ऑप्शन बी क्रॉथवाल, ऑप्शन सी अँडरसन, ऑप्शन डी दवे अँड सिम्पसन. मानसकारक क्षेत्राच्या बाबतीत डॉक्टर दवे NCERT नवी दिल्ली आणि सिम्पसन हॅरोहन्ना अशा निरनिराळ्या व्यक्तींनी निरनिराळ्या श्रेणी विकसित केल्या आहेत. परंतु यापैकी कोणतीही श्रेणी पुरेशी मान्य पावलेली नाही. डॉक्टर दवे यांनी अनुकरण म्हणजे इमिटेशन, क्रियाकौशल्य म्हणजे मॅनिप्युलेशन, अचूकता म्हणजे प्रिसिजन, संधिकरण म्हणजे आर्टिक्युलेशन, स्वाभाविकीकरण म्हणजे नॅचरलायझेशन असे उद्दिष्टांचे 5 स्तर समाविष्ट केलेले आहेत. त्यामुळे पर्याय ड हा अचूक पर्याय आहे. सो हिअर ऑप्शन डी इज करेक्ट ऑप्शन. प्रश्न 10. बोधात्मक अध्ययन परिमितीत पुढीलपैकी कोणत्या उद्दिष्टांचा समावेश होतो. पर्याय अ अनुकरण, पर्याय ब प्रतिसाद, पर्याय क मूल्यमापन, पर्याय ड मूल्यसमूह. कॉग्निटिव्ह लर्निंग डायमेन्शन इन्क्लूड्स विच ऑफ द फॉलोइंग ऑब्जेक्टिव्ज. ऑप्शन ए इमिटेशन, ऑप्शन बी रिस्पॉन्डिंग, ऑप्शन सी इव्हॅल्युएशन, ऑप्शन डी व्हॅल्यूइंग. विद्यार्थी मित्र, प्रश्न 7 मध्ये आपण यावर चर्चा केलेली आहे. अनुकरण हे मानसकारक क्षेत्रातील उद्दिष्ट आहे. प्रतिसाद व मूल्यसमूह हे भावात्मक क्षेत्रातील उद्दिष्ट आहे आणि मूल्यमापन हे बोधात्मक परिमितीतील उद्दिष्ट आहे. त्यामुळे पर्याय क हा अचूक पर्याय आहे. सो हिअर ऑप्शन सी इज करेक्ट ऑप्शन. प्रश्न 11. भावात्मक अध्ययन परिमितीत पुढीलपैकी कोणते उद्दिष्ट समाविष्ट नाही. पर्याय अ मूल्यनिर्णय, पर्याय ब संघटन, पर्याय क मूल्यसमूह, पर्याय ड मूल्यमापन. विच ऑफ द फॉलोइंग ऑब्जेक्टिव्ज इज नॉट इन्क्लुडेड इन द डायमेन्शन ऑफ अफेक्टिव्ह लर्निंग. ऑप्शन ए व्हॅल्यूइंग, ऑप्शन बी ऑर्गनायझेशन, ऑप्शन सी व्हॅल्यू कॉम्प्लेक्स, ऑप्शन डी इव्हॅल्युएशन. विद्यार्थी मित्र हो, 10व्या प्रश्नाच्या वेळी आपण पाहिले की मूल्यमापन हे बोधात्मक क्षेत्रातील 6वे उद्दिष्ट आहे. मूल्यनिर्णय, संघटन आणि मूल्यसमूह ही भावात्मक क्षेत्रातील उद्दिष्टे आहेत. त्यामुळे डी पर्याय येथे अचूक उत्तराचा पर्याय आहे. सो हिअर ऑप्शन डी इज करेक्ट आन्सर. प्रश्न 12. सहज, सफाईदार आणि विनासायास जलद आत्मविश्वासपूर्वक क्रिया हे डॅश या स्तराचे वैशिष्ट्य आहे. पर्याय अ क्रियाकौशल्य, पर्याय ब अचूकता, पर्याय क संधिकरण, पर्याय ड स्वाभाविकीकरण. इझी, क्लीन अँड इफर्टलेस फास्ट कॉन्फिडंट ॲक्शन इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ डॅश लेव्हल. ऑप्शन ए मॅनिप्युलेशन, ऑप्शन बी प्रिसिजन, ऑप्शन सी आर्टिक्युलेशन, ऑप्शन डी नॅचरलायझेशन. आपण पहिल्या पर्यायाचा विचार करूया. अनुकरण म्हणजे इमिटेशन. या पायरीवरती व्यक्ती दुसऱ्याच्या कृतीचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करते. प्रथम शिकताना मेंदूकडून मिळालेल्या आज्ञा आणि स्नायूंची हालचाल यात समन्वय सफाईदारपणे साधलेला नसतो.
क्रिया कौशल्ये या स्तरावर अनावश्यक हालचाली कमी होऊ लागतात. योग्य त्या हालचाली निवडल्या जातात. त्यामुळे हालचालींमध्ये एक प्रकारची सुसंगती दिसून येते. त्यामुळे पर्याय चुकीचा ठरतो. अचूकता म्हणजे प्रिसिजन या पायरीमध्ये हालचालींमध्ये सफाईदारपणा जाणवत नसला तरी चूक मात्र होत नाही. कृतीमध्ये आत्मविश्वास येतो. त्यामुळे ब पर्यायही चुकीचा ठरतो. संधिकरण आर्टिक्युलेशन या स्तरावर एखाद्या संकीर्ण कृतीमधील निरनिराळी कौशल्ये एकाच वेळी वापरायला जमू लागते, पण कृती जलद सहजतेने घडत नाही आणि म्हणून पर्याय क सुद्धा चुकीचा ठरतो. स्वाभाविकीकरण या स्तरावर क्रियेमध्ये एक प्रकारचा सफाईदारपणा व सहजता येते. कृती करताना जाणीवपूर्वक विचार करावा लागत नाही. कृती किंवा क्रिया सहज, सफाईदार आणि विनासायास जलद आत्मविश्वासपूर्वक घडते. त्यामुळे ड पर्याय स्वाभाविकीकरण हा अचूक पर्याय आहे. सो ऑप्शन डी इज करेक्ट ऑप्शन. प्रश्न 13. एखाद्या कलेच्या कार्याची कॉपी करणे हे डॅश या उद्दिष्टाचे उदाहरण आहे. पर्याय अनुकरण, पर्याय ब अचूकता, पर्याय क संधिकरण, पर्याय ड स्वाभाविकीकरण. कॉपीइंग अ वर्क ऑफ एन आर्ट इज एन एक्झाम्पल ऑफ डॅश ऑब्जेक्टिव्ह. ऑप्शन ए इमिटेशन, ऑप्शन बी ॲप्लिकेशन, ऑप्शन सी प्रिसिजन, ऑप्शन डी नॅचरलायझेशन. अनुकरण हे कार्यमान अध्ययन परिमितीतील उद्दिष्ट आहे. या क्षेत्रातील विकासाच्या मालिकेत डॉक्टर दवे यांनी उद्दिष्टाचा पहिला स्तर अनुकरण म्हणजे इमिटेशन हा सांगितलेला आहे. यात विद्यार्थी दुसऱ्याच्या कृतीचे किंवा कौशल्याचे निरीक्षण करतो व ज्याचे निरीक्षण करतो त्याच्या कृतीची जशीच्या तशी नक्कल करतो. त्यामुळे एखाद्या कलेच्या कार्याची कॉपी करणे हे अनुकरण या उद्दिष्टाचे उदाहरण आहे. त्यामुळे पर्याय अ हा अचूक पर्याय आहे. उपयोजन हे बोधात्मक क्षेत्रातील तिसरे उद्दिष्ट आहे. यात विद्यार्थ्याला एखाद्या विषयाचे आकलन झाल्यानंतर या विषयातील तत्वांचा, नियमांचा नवीन किंवा अपरिचित परिस्थितीत वापर करता येतो किंवा नाही हे पाहिले जाते. त्यामुळे पर्याय ब चुकीचा ठरतो. अचूकता म्हणजे प्रिसिजन या उद्दिष्टाच्या स्तरावर एखाद्या विशिष्ट कृतीतील कौशल्य वाढल्यावर कृती रेखीव व अचूक, प्रमाणशीर व सुबक होते, म्हणून पर्याय क सुद्धा चुकीचा ठरतो. स्वाभाविकीकरणामध्ये एखादे कौशल्य पूर्ण आत्मसात झाले की त्यात सहजता येते. कौशल्य इतके अंगवळणी पडते की पुढे पुढे ती क्रिया विनासायाच घडते. कलाकार कलेशी एकरूप झालेले दिसतात. त्यामुळे पर्याय ड सुद्धा चुकीचा ठरतो. त्यामुळे पर्याय अ अनुकरण हा अचूक उत्तराचा पर्याय आहे. सो हिअर ऑप्शन ए इमिटेशन इज करेक्ट ऑप्शन. विद्यार्थी मित्रो, कॉग्निटिव्ह, अफेक्टिव्ह अँड परफॉर्मन्स डायमेन्शन्स ऑफ लर्निंग, असेसमेंट ऑफ कॉग्निटिव्ह, अफेक्टिव्ह लर्निंग, परफॉर्मन्स लर्निंग या संकल्पना आपल्याला समजून घेण्यास व त्यावर आधारित पर्याय निवडण्यास या व्हिडिओद्वारे नक्कीच मदत झाली असेल याची मला खात्री आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट अवश्य करा, बीएड एज्युकेशन चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढील अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.